मुंबईत सकाळी आपण भेट बघितली आपले मनसेचे देशपांडे आणि शिवसेने दुसरे सेक्रेटरी, त्यानंतर पुण्यात दोन्ही शहर अध्यक्ष म्हणजे हे कार्यालय आहे मनसेचं आणि भेटायला आलेत शिवसेनेचे संजय मोरे. म्हणजे बघा जसं उद्धव साहेबांनी पुढाकार घेतलाय दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनमिलनासाठी, तसं इथं पुण्यात मोरे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे मनमिलनासाठी. निमित्त आहे मोर्चाचं, पण शेवटी ठाकरे बँड हा एकत्र येतोय मोर्चानिमित्त. काय सांग? महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये हा ठाकरे बँड पहिल्यापासून चालत आला आहे आणि या ठाकरे बँडवरच भारतीय जनता पार्टी मोठी झाली आहे. आमची करंगळी पकडली म्हणजे बोट पकडायला दिलं, डोक्यावर बसले आणि कानात लघुशंका करायला लागले. तो भाग निराळा, त्यांना लखलाभ. पण दोन ठाकरे बंधू एकत्र असतील, एक पाऊल पुढे, तर पुणे शहरामध्ये एक पाऊल पुढे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आलोय. 5 तारखेचा मोर्चा मुंबईमध्ये जो होतोय, मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि या महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती जी लादली जाते, हिंदीला विरोध नाही, पण हिंदी सक्ती छोट्याशा लहान मुलाला पहिलीपासून जी हिंदी शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, तो हाणून पाडण्यासाठी जो GR महाराष्ट्र राज्य सरकारने काढला आहे त्याची होळी करण्यासाठी आमच्याकडनं आंदोलन होतं आहे, मोर्चा होत आहेत. शहरात, पुणे शहरामध्ये आंदोलन होणार आहे आणि ते कुठेतरी सर्व मराठी माणसं एकत्र यावीत, सेना मनसे एकत्र यावे, मराठी भाषा टिकाऊ येऊन यावे, सर्व मराठी जन एकत्र यावेत, कुठल्याही पक्षाचे असावेत, यासाठी आम्ही एकत्र जातोय. तेच आमचे बंधू साईनाथ बाबर यांना आवाहन केलं आहे की आपण पुण्यातनं जे काय करतोय, महाराष्ट्रात जे होतंय, दोन्ही ठाकरे बंधू ह्यासाठी भांडतायत. शिवसेना एक पाऊल पुढे आली. 100% माननीय राजसाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, हे म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा संदर्भात एकत्र आले आणि भविष्यामध्ये मनसे येणार कशी? 100% आज तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी आमचे सहकारी मित्र संजीवभाऊ मोरे, ते शहराध्यक्ष शिवसेनेचे, ते या ठिकाणी आलेत. आमच्या दोघांमध्ये तीच चर्चा आली होती की येत्या 5 तारखेला कशा पद्धतीने मोर्चाचं नियोजन करायचं आहे, कशा पद्धतीने आपण गेलो पाहिजे. पुण्यातला जो मराठी जो एकत्र होऊन जाणार आहे, तर ते कसे जास्तीत जास्त मराठी पुण्यातनं सेना आणि मनसे मोर्चासाठी एकत्र जाणार, बरोबर? 100% शिवसेना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मोठ्या प्रमाणात पुण्यातून. आम्हाला एका फ्रेम मध्ये सेना मनसे एकत्र, आता तर आहातच तुम्ही, उद्या जाताना एकत्र दिसतील. नक्कीच. ज्या एका उद्देशानं जर मुंबईला आम्हाला कूच करायचंय तर एकत्र जाण्यात काय गैर आहे? नाही, स्वागतच आहे. जो एकजिन्सीपणा मराठी माणसामध्ये आणला जातोय, दोन्ही बंधूंनी हा आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला केले, तर आमच्यामध्ये सुद्धा एकजिन्सीपणा असावा, पुणे शहरामध्ये असावा, पुणे शहरातल्या मनसे, शिवसेना आणि मराठी जनांमध्ये असावा, हा आमच्या दोघांचा प्रयत्न आहे. तो आम्ही 5 तारखेपर्यंत नक्की मोठा पूर्ण करू आणि एकत्रित्या मुंबईला आम्ही जाऊ. अरे वा, सेना मनसे एकत्र, काय भावना एक मनसैनिक म्हणून? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे असतील, या पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये जेवढे मराठी लोक राहतात, जगामधील सर्व मराठी लोकांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे, मराठीच्या हितासाठी आले पाहिजे. मराठी ही फक्त भाषा नसून ती आपली संस्कृती आहे, ती जपण्यासाठी एकत्र आले पाहिजे. म्हणजे आपल्यासोबत महिला सैनिक रेखा कोंडे जे आहेत, नेहमी आक्रमक असतात कुठल्याही आंदोलनात, आज सेना मनसे एकत्र येते, काय भावना म्हणत? खूपच आनंदित भावना आहे, कारण खरं तर मराठी माणसाच्या लढ्याच्या नाण्याच्या 2 बाजू बघायला गेलं तर एकीकडे मनसे आणि एकीकडे शिवसेना आहे. कारण मराठी माणसाच्या मुद्द्यावरती दोन्हीही मनसे शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक हे कायम रस्त्यावरच्या लढाईमध्ये अग्रक्रमाने असतात. आणि खऱ्या अर्थानं हिंदीची सक्ती जी काही महाराष्ट्रावरती लादलेली आहे, भारतीय जनता पार्टीचं जे पुताना मावशीचं प्रेम आपल्या महाराष्ट्रावरती उतू जातं आहे, ते त्याला विस्तू लावण्याचं काम खरं तर आता आम्ही दोन्ही मंडळी एकत्र येऊन करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं हिंदीची सक्ती तुम्ही आमच्यावरती लादताच कशी हे दाखवण्यासाठी 5 तारखेच्या 5 जुलैच्या मोर्चाला आम्ही सर्व एकत्र मुंबईला रवाना होऊ. काय तयारी? पहिल्यांदा म्हणजे तुम्ही खरं तर पहिले एकत्र होते, मला वाटतं मी अनेक आंदोलन तुमची कव्हर केलीत, आता ठीक आहे 2 पक्षाले पण पुन्हा एकत्र येतात. हे बघा, मराठी माणूस म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आम्हाला बघायला नाही भेटला, पण आत्ता हिंदी सक्तीविरोधात आम्ही एकत्र आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्र येणार आणि महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूसही एकत्र येणार आहे, लढणार आहे. कारण प्राथमिकमध्ये जे मुलं शिकतात 1ली ते 5वीमध्ये, त्यांना हिंदी लादून यांना नक्की साधायचं काय? का इथल्या मराठी शाळा बंद पाडायच्यात, मराठी शाळा अभ्यासिकांनी असं भाड्याला द्यायच्यात, व्यायाम शाळा म्हणून भाड्याने द्यायच्यात आणि विषयांतर नको आपल्याला.
काय सांगाल तुम्ही? सेना मनसे एकत्र येते. खरं तर आज ह्या मराठीच्या मातीसाठी, ह्या हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस जो एकवटलाय, ह्याचं सर्व श्रेय उद्धवसाहेब ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील. हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं ह्या महाराष्ट्रातला साहित्यिक असेल, लेखक असेल, कलाकार असेल, प्रत्येक मराठी माणूस असेल, तो आज एक येतोय. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, आनंद देणारा आहे. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण खूप त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात खरं तर मुंबईत उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवत आज शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे स्वतः मनसेच्या ऑफिसला आलेत आणि मोर्चाची तयारी कशी करायची त्याची एक प्राथमिक चर्चा करण्यासाठी स्वतः मनसे शहराध्यक्षांना भेटतं. मी हे चित्र खूप वर्षांनी एकत्र मला वाटतं बघायला मिळतंय. हे मूळचे तसे एकत्र शिवसैनिक, पण नंतर दोन्ही ठाकरे बंधू वेगळे झाल्यामुळे हे मनसैनिक झाले, हे शिवसैनिक झाले. पण आता हे दोन्ही एकत्र येते, काय सांग? खरं तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन माननीय राजसाहेब ठाकरे सुद्धा काम करतात आणि माननीय उद्धवसाहेब सुद्धा काम करतात. आहे खरं तर आज हे चित्र पाहून आम्हाला सुद्धा आनंद होतोय की माननीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही लढणार आहोत आणि हिंदी सक्तीचा विरोधात खरं तर हे सगळे एकत्र येत आहोत. खरं तर खूप आनंद होतोय. ही सुरुवात आहे. नक्कीच ही मोर्चा ही पुढची नांदी ठरेल असं मला वाटतं आणि ठरावी. दोन ठाकरे बंधू, ठाकरे कुटुंब आणि शिवसेना मनसे पक्ष जर एकत्र येत असेल तर त्याहून महाराष्ट्राच्या मध्ये आनंदाला पारावर उरणार नाही. पण आता दोन्ही नेत्यांचं काय म्हणणं आहे, दोन्ही पक्षांचं काय म्हणणं आहे आणि ते आदेश आम्हाला कशा प्रकारे येत आहेत त्याची आम्ही वाट पाहतोय. परंतु मोर्चासाठी तरी आम्ही एकत्र आहोत. नाही, आता सुरुवात जरी मोर्चासाठी झाली पण उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच होणार. बघूया आता पुढं कसं. सुरुवात तर मोर्चापासून होते, त्याची नांदी इथं आपल्याला बघायला मिळेल. मुंबईप्रमाणे पुण्यातही शिवसैनिक मनसैनिक एकत्र आलेत, मोर्चात ते एकत्र दिसणार आहेत. मुंबई महापालिकेत एकत्र येणार का हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत पुंदे, झी मीडिया, पुणे.